श्री स्वामी समर्थ. विवाहापूर्वी प्रत्येक वधूवरांचे गुणमेलन केलं जातं. तुमची श्रद्धा असो अथवा नसो तरी सुद्धा प्रत्येक जण गुणमिलन केल्याशिवाय वधूवरांचे विवाह ठरवत नाही. मग गुणमिलन म्हणजे काय? गुणमिलन करत असताना 36 गुण बघितले जातात. मग 36 म्हणजे काय? तर त्या ठिकाणी 8 गोष्टी बघितल्या जातात आणि 1 ते 8 ची बेरीज 36 होते. म्हणजे जेव्हा 8ही गुण 8ही गोष्टी एकत्र येतात त्याला 36 गुण असं म्हणतात. मग 8 गोष्टी कोणत्या? 1 वर्ण, 2 वश्य, 3 तारा, 4 योनी, 5 ग्रह, 6 ग्रह राशी, 7 ग्रह मैत्री आणि 8 नाडी. नाडीला 8वा नंबर देण्यात आलेला आहे. म्हणजे नाडी बघणं हे अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. 1 ते 8 ची बेरीज म्हणजे 36. जेव्हा 36 गुण मिळतात तेव्हा काही लोक 3 आकडा आणि 6 आकडा हा उलटा बसलेला असल्यामुळे यांचे जमणार नाही असं वाटतं, परंतु ते पूर्णतः खरं नाही. 36 गुणांमध्ये फक्त 3 गोष्टी जर असल्या तर विवाह करू नये असं शास्त्र सांगतं. 3 गोष्टी कोणत्या? समान राशी, समान नक्षत्र आणि समान चरण जर असेल तर त्या ठिकाणी 36 गुण असून सुद्धा विवाह करू नये असं पंचांगात पान नंबर 14 वर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून 36 गुणांपैकी 6 गोष्टी जर जमत असतील म्हणजे रास, भिन्न रास आणि नक्षत्र समान आणि समान चरण असलं तरी विवाह करता येतो. समराशी, नक्षत्र समान पण चरण वेगळं असलं तरी विवाह करता येतो. आणि फक्त समान गोष्टी असल्यास ते करू नये. मग भारतामध्ये काही ठिकाणी 18 गुणांवर विवाह करावा असा नियम आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त काही राज्यांमध्ये 16 गुणांवर सुद्धा विवाह केला जातो. तरी सुद्धा आपल्या आपल्या मर्जीनुसार या 16 किंवा 18 गुणांवर विवाह करायला हरकत नाही. नाडी भिन्न असावी आणि त्यासोबत रक्तगट सुद्धा भिन्न असावा असा नियम जर आपण पाहिला तर पुढे पुत्र होण्यातल्या ज्या अडचणी आहेत या दूर होतात. एक नाडी आणि ब्लड जर समान असलं तर आपली वंशवृद्धी व्हायला विलंब होतो किंवा होत नाही असं शास्त्र सांगतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी बघून आणि काही गुणमिलन बघून आपण वधूवरांचा विवाह ठरवावा ही विनंती. श्री स्वामी समर्थ.